नमस्कार. हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण नवरात्रीमध्ये पूजल्या जाणाऱ्या नवदुर्गांपैकी दुर्गा मातेचे दुसरे स्वरूप म्हणून पूजले जाणारे ब्रह्मचारिणी देवीचे स्वरूप, नैवेद्य, या देवीची पूजा कशी करावी, उपासनेचे फायदे काय आहेत, या देवीची महती, जन्मकथा याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. नवरात्री हा संस्कृत शब्द असून त्याचा अर्थ 9 रात्री असा होतो. या नवरात्री आणि 10 दिवसांमध्ये देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते आणि 10व्या दिवशी दसरा साजरा केला जातो. माता दुर्गेच्या शक्तींचे दुसरे स्वरूप म्हणजे देवी ब्रह्मचारिणी. येथे ब्रह्म या शब्दाचा अर्थ तपश्चर्या असा आहे. ब्रह्मचारिणी म्हणजे तपाची चारिणी, जो तपस्या करतो. ब्रह्मचारिणी देवीचे रूप पूर्णपणे तेजस्वी आणि अतिशय भव्य आहेत. तिच्या उजव्या हातात नामजपाची जपमाळ आणि डाव्या हातात कमंडल आहे. आता आपण पाहूया दुर्गा मातेचे दुसरे स्वरूप. ब्रह्मचारिणी ही अचल जगाच्या सर्व ज्ञानाची जाणकार आहे. देवी ब्रह्मचारिणीचे रूप अतिशय साधे आणि भव्य आहे. इतर देवींच्या तुलनेत ती अतिशय कोमल, क्रोधमुक्त आणि त्वरित वरदान देणारी आहे. देवी ब्रह्मचारिणीच्या एका हातात अष्टकोनी जपमाळ आहे, तर दुसऱ्या हातात कमंडल आहे. देवी ब्रह्मचारिणी तिच्या भक्तांना सर्वज्ञ ज्ञान देते असे मानले जाते. आता आपण पाहूया ब्रह्मचारिणी देवीचे स्वरूप. कठोर तपाचे आचरण करणारी देवी म्हणून ब्रह्मचारिणी ओळखली जाते. ब्रह्मचारिणी देवीच्या उजव्या हातात माळ आणि डाव्या हातात कमंडलू आहे. ब्रह्मचारिणी देवीच्या पूजनाने मनुष्याला भक्ती आणि सिद्धी दोन्हीची प्राप्ती होऊ शकते असे सांगितले जाते. हजारो वर्षे अत्यंत कठोर तपाचरण केल्यामुळे दुर्गा देवीच्या या स्वरूपाला ब्रह्मचारिणी असे नाव पडले. देवीने कठोर तपाचरणाने महादेव शिवशंकराला प्रसन्न करून घेतले. ब्रह्मचारिणी देवीच्या शुभाशीर्वादामुळे तप, जप, ज्ञान, वैराग्य, त्याग, संयम आणि धैर्य प्राप्त होते असे सांगितले जाते. आता आपण पाहूया या देवीला कोणता नैवेद्य दाखवावा. नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवी ब्रह्मचारिणीला साखरेचा नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे. देवीला साखरेचा नैवेद्य दाखवल्याने उपासकाला दीर्घायुष्य मिळते आणि त्याचे आरोग्य निरोगी राहते. त्याच्या मनात चांगले विचार येतात असेही म्हटले जाते. आता आपण पाहूया पांढऱ्या रंगाचे महत्त्व. दुसऱ्या दिवशी दुर्गा मातेचे ब्रह्मचारिणी हे रूप पूजले जाते. ब्रह्म अर्थात तपस्या आणि चारिणी याचा अर्थ आचरणात आणणारी. या देवीचा रंग पांढरा. पांढरा रंग हा आयुष्यात संयम शिकवतो आणि हिंसेला परावृत्त करतो. ह्या दिवशी पांढरा, फिकट पांढरा, पिंगट रंगाची वस्त्रे परिधान करतात. आता आपण पाहूया ब्रह्मचारिणी देवीची पूजा कशी करावी. नवरात्रीच्या पहिल्या दिवशीप्रमाणे देवी ब्रह्मचारिणीचीही शास्त्रीय पद्धतीने पूजा केली जाते. संपूर्ण कुटुंबाने पिवळ्या रंगाचे, पांढऱ्या रंगाचे कपडे घालून देवीची पूजा करावी. सर्वप्रथम देवीला पंचामृताने स्नान घालून कुंकू, तांदूळ, चंदन इत्यादी अर्पण करावे. देवी ब्रह्मचारिणी पूजेमध्ये फक्त पांढऱ्या रंगाची फुले वापरावीत. पूजा करताना मनातल्या मनात देवीचा जप करावा. या दरम्यान कलश देवतेची व नवग्रहाची पूजा करावी. तूप आणि कापुराच्या दिव्याने देवीची आरती करा. आता आपण पाहूया ब्रह्मचारिणी देवीच्या उपासनेचे फायदे. ब्रह्मचारिणी देवीच्या उपासनेने अनंत फळांची प्राप्ती होते आणि तप, त्याग, वैराग्य, सद्गुण, संयम यासारख्या सद्गुणांमध्ये वाढ होते. जीवनातील कठीण संघर्षातही माणूस आपल्या कर्तव्यापासून विचलित होत नाही. ब्रह्मचारिणी देवीच्या कृपेने व्यक्तीला त्याच्या कार्यात यश आणि सिद्धी प्राप्त होते. वासनेपासून मुक्तीसाठी ब्रह्मचारिणी मातेचे ध्यान करण्याचा सल्ला शास्त्रात दिला आहे. आता आपण पाहूया स्तुतिमंत्र. या देवी सर्वभूतेषु मा ब्रह्मचारिणी रूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः.
दधानाकर पद्माभ्याम अक्षमाला कमंडलू देवी प्रसिद्धितु मयी ब्रह्मचारिण्यतुमता. आता आपण पाहूया ब्रह्मचारिणी देवीची महती. ब्रह्मचारिणी देवीने तप करताना अन्न पाण्याचाही त्याग करून निर्जळी तपाचरण केले. सर्व देवतांनी आणि ऋषीमुनींनी देवीला महादेव शिवशंकर पती म्हणून प्राप्त होण्याचे वरदान दिले. ब्रह्मचारिणी देवीच्या पूजनाने सुख, शांतता, समृद्धता आणि धर्म प्राप्त होते. विवाहात येणाऱ्या समस्या, अडचणी दूर होतात अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. ब्रह्मचारिणी देवीला केवळ साखर किंवा मिश्रीचा नैवेद्य दाखवला तरी देवी प्रसन्न होते असे म्हटले जाते. एकाग्र चित्ताने केलेल्या पूजनामुळे तणाव, चिंता दूर होऊन प्रसन्नता, निष्ठा, आत्मविश्वास आणि ऊर्जेचा विकास होतो. यश व प्रगतीचे मार्ग प्रशस्त होतात असे सांगितले जाते. आता आपण पाहूया ब्रह्मचारिणी देवीची जन्मकथा. ब्रह्मचारिणी देवी ही तिच्या पूर्वीच्या जन्मी हिमालयाच्या घरी कन्या म्हणून जन्माला आली होती. नारदांच्या उपदेशाने भगवान शंकरांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी तिने अत्यंत कठोर तपश्चर्या केली होती. या कठीण तपश्चर्येमुळे तिला तपश्चरणी म्हणजेच ब्रह्मचारिणी असे नाव पडले. आख्यायिकेनुसार तिने 1000 वर्षे फक्त कंदमुळं आणि फळं खाल्ली. अनेक दिवस कडक उपवास करून बेलाच्या झाडाखाली तिने तपश्चर्या केली. देवीने पाऊस आणि सूर्यप्रकाशाचा भयंकर त्रास सहन केला. तपश्चर्येनंतर तिने जमिनीवर पडलेली फक्त पाने खाऊन 1000 वर्षे भगवान शंकराची पूजा केली. त्यामुळे देवीचे एक नाव अर्पण असंही पडलं. अनेक 1000 वर्षांच्या या कठोर तपश्चर्येमुळे ब्रह्मचारिणी देवीचे शरीर अत्यंत अशक्त झाले. तिची अवस्था पाहून तिची माता मेना खूप दुःखी झाली आणि तिने या कठीण तपश्चर्येपासून परावृत्त करण्यासाठी उमा हाक मारली. तेव्हापासून ब्रह्मचारिणी देवीचे एक नाव उमा असेही पडले. त्यांच्या तपश्चर्येमुळे तिन्ही लोकांमध्ये हाहाकार माजला. देवता आणि ऋषी हे सर्व देवी ब्रह्मचारिणीच्या तपस्येचे कौतुक करू लागले आणि तिचे अभूतपूर्व पुण्य म्हणून वर्णन करू लागले. शेवटी आकाशवाणीद्वारे पितामह ब्रह्माजी तिला उद्देशून प्रसन्न स्वरात म्हणाले, हे देवी, आजपर्यंत तू जितकी कठोर तपश्चर्या केली आहे तितकी कोणीही केली नाही. तुमच्या या तपश्चर्येचे सर्वत्र कौतुक होत आहे. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. भगवान शंकर तुम्हाला पती स्वरूपात नक्कीच प्राप्त करतील. आता तू तपस्या सोडून घरी परत जा. लवकरच तुझे वडील तुला बोलवायला येत आहेत, अशी आकाशवाणी. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.